मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. मागच्या आठवड्यामध्ये राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आणि ते ट्विट प्रचंड चर्चेत आलं. अर्थात ते येणं अपेक्षितही होतं, कारण त्यांनी ज्या प्रकारे ट्विट केलं होतं त्या प्रकारे आणि किंवा त्यात जे काही एक संदेश देण्यात आलेला होता त्यांच्या कार्यकर्त्यांना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थात आधी आपण ते ट्विट वाचा स्क्रीनवर आणि मग आपण त्यावर बोलूया. वाचलत? त्यांनी काय लिहिलं त्याच्यामध्ये? हारणं जिंकणं हे आयुष्यामध्ये होतच असतं. त्यानंतर ते पुढे असं म्हणतात, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विशेषतः स्मृती इराणी यांच्याविषयी कोणती अपमानास्पद अशी टिप्पणी करू नका असं सांगितलेलं. आणि त्यांनी त्यापुढे म्हटलेलं आहे, की जर आपण कुणाचा अपमानास्पद कुणाला बोलत असू किंवा अशी टिप्पणी करत असू, तर हे हे वीकनेस आहे तो आपला. त्यामुळे आपल्याला ते न करणं हेच उत्तम. हे काही तुम्ही फार बलवान आहात, तुम्ही फार सशक्त आहात असं काही त्याचा अर्थ होत नाही. अर्थात आपण जर बघितलं तर अ, ह्या तिन्ही गोष्टींचा 3 वाक्य त्यांनी त्यामध्ये लिहिलेली आहेत आणि विशेषतः स्मृती इराणी आणि इतर नेते कोणावरही अशी अपमानास्पद टिप्पणी न करण्याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवलं. मला असं वाटतं की राहुल गांधी यांचा हा काँग्रेस पक्ष आहे आणि तो भारतभर आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जो काही संदेश दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे, जर आपण पाहिलं तर व्यक्तिगत पातळीवर होणारी टीका ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि मग आजकाल तर या पक्षातून त्या पक्षात म्हणजे आज एका पक्षात असतो आणि दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षात असतो. त्यामुळे एकमेकाविषयी ज्या काही गोष्टी माहीत असतात त्या बाहेर चव्हाट्यावर आणायच्या आणि मग त्या संदर्भात बोलायचं. हे सर्रासपणे चालू आहे. काही प्रकरणात तर शिवीगाळ वगैरे सुद्धा काही लोक करतात. तर त्यामुळे अतिशय योग्य वेळी मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी हा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. प्रत्येक पक्षाने जर एक अशी आचारसंहिता पाळली की वाईट किंवा अपमानास्पद टिप्पण्या करायच्याच नाहीत. कारण अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर त्यांना बोलता येईल. अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विकासाच्या कामांसंदर्भात ते बोलू शकतात. देशाला पुढे कसं घेऊन जायचं ह्याविषयी सुद्धा ते बोलू शकतात. असे विविध प्रश्न शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, आरोग्य किती विषय आहेत. अनेक विषय आहेत. पण हे सगळे विषय असताना आणि या सगळ्या विषयावर बोलणं सहज शक्य असताना हे लोकं एकमेकांची उणी-दुणी काढण्यातच मग्न असतात. आणि ते आजकाल इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे मी असं म्हणालोच नाही, असं म्हणायला काही त्या ठिकाणी वाव उरत नाही. याचं कारण होतं की ते रेकॉर्ड होऊन जातं आणि रेकॉर्ड होताना क्षणात ते व्हायरल होतं, अनेकांच्या हातामध्ये ते पोहोचतं. आणि अनेक लोकं ते बघतात सुद्धा. त्यामुळे होतंय काय, की एकमेकाचीच बदनामी करत बसण्यापेक्षा जर काही विधायक चर्चा झाली, टीका झाली पाहिजे का? तर टीकाही झाली पाहिजे, पण शब्द वापरताना हे अतिशय चांगले वापरले. त्यामुळे जे राहुल गांधी म्हणाले, की हार-जीत ही होत असते. मागच्या वेळेस स्मृती इराणी यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं आणि यावेळेस काँग्रेस पक्षाने किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिलं. पण त्यावेळेस जेव्हा प्रचार सुरू होता, तेव्हा स्मृती इराणी जे बोलल्या किशोरीलाल शर्मांविषयी ते अतिशय चुकीचं बोलल्या होत्या. त्या म्हणाल्या, की काँग्रेस पक्षाने एका शिपायाला तिकीट दिलं. अर्थात ते निष्ठावंत आहेत, वर्षानुवर्षे ते काँग्रेसशी संबंधित आहेत. कोणत्या पक्षाने कोणाला तिकीट द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणं तर त्यांना विशेषतः शिपायाला तिकीट दिलं म्हणणं हे तसं चुकीचंच होतं. आणि ते आले निवडून, किशोरीलाल शर्मा आले. कारण पहा कसं होतं, की अहंकार जिथे होतो, तिथे अहंकाराचा किंवा आपण गर्व म्हणतो त्याचं घर हे खाली होत असतं. हे इतिहासापासून आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. आणि त्यामुळे आता किशोरीलाल शर्मा निवडून आले, राहुल गांधी सुद्धा 2 जागी येऊन निवडून आले. त्यामुळे कार्यकर्ते जे काही एक थोडंसं उन्माद येऊ शकतो, तर त्या ह्याच्यातून किंवा उत्साह, जल्लोष याच्यातून ते काही अ, बोलतायत, तर त्याला वेळीच राहुल गांधी यांनी प्रतिबंध घातलेला आहे आणि मला असं वाटतं, की अतिशय योग्य वेळी योग्य पाऊल त्यांनी उचललेलं आहे.
कारण एक एवढ्या मोठ्या पक्षाचा एक प्रमुख असणाऱ्या व्यक्तीनं कार्यकर्त्यांना जाहीररित्या हे सांगणं हे प्रत्येक पक्षासाठी आता आवश्यक झालेलं आहे. कारण टीव्हीवरचे जे चर्चांचे कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की पक्षाचे अधिकृत प्रवक्ते त्यांना बोलताना शब्दाचं भान राहत नाही. ठीक आहे, तुम्हाला तळमळ आहे, तुम्हाला कळतं आहे तुमच्या पक्षाविषयी किंवा खरोखर एखादा मुद्दा तुमचा बरोबरही आहे, की तुम्हाला तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पण तो चांगल्या भाषेत पण पोहोचवता येऊ शकतो. पण त्याच्यासाठी समोरच्याला काहीतरी अपमानास्पद बोलायचं, काहीतरी वाईट बोलायचं, त्याला घालून पाडून बोलायचं, हे काही बरोबर नाही आणि हे स्वागतार्ह नाही. त्यामुळे होतंय काय, की आज पहा, की टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही झपाट्याने रोडावते. कारण तेच हा काय बोलणार ते माहित आहे, तो काय बोलणार ते माहित आहे. काहीतरी नवीन होऊ द्या आणि एक जर भाषेची एक पातळी सर्वांनीच राखली. हे तर ॲक्चुअली त्यांनी त्यांच्या पक्षासाठी बोललेलं आहे. पण मला असं वाटतं, की प्रत्येक पक्षाने जर हे केलं, तर ऐकणाऱ्याला सुद्धा, नागरिकांना सुद्धा ते निश्चित आवडेल. कारण आपण आणि दुसरा जो शेवटचा मुद्दा राहुल गांधींचा आहे, की आपण काही यामध्ये बलवान नाही. यामध्ये आपण असं काही कुणावर बोललो, तर आपण फार सशक्त आहोत असं नाही. ते आपल्या मनाच्या अशक्तपणाचं लक्षण आहे. मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटला. कारण ह्या मानसिकतेतूनच अशा स्वरूपाचे आरोप केले जातात, वाईट शब्द वापरले जातात. कारण एकाच राजकीय व्यासपीठावर आपण बसलेलो आहोत. भले आपले पक्ष वेगळे असतील. पण मुद्दे मांडताना खरोखरच या सगळ्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला काय वाटतं? आपण सर्वच प्रेक्षक या भूमिकेत जेव्हा असतो आणि समोर आपण पाहत असतो, की आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते आपल्या प्रतिनिधींनी बोलावे एवढी आपली माफक अपेक्षा असते. आणि अर्थात ते चांगल्या भाषेत बोलावे. ते संसदीय भाषेत बोलावे. त्यामुळे ते कोणत्याही असंस्कृत भाषेचा वापर त्या ठिकाणी करू नये. कारण बघणाऱ्याला कोणालाच ते आवडत नाही, तसं बघायला गेलं. नाहीतर मग 24 तास लोकं शिव्याच देत राहिले असते. असं होतंय का? कधीतरी शिव्या देतात. कारण ती चांगली गोष्ट नाहीच आहे. त्यामुळे चांगलं बोला, चांगले मुद्दे मांडा. एवढी चांगली संधी आहे. जे लोकं निवडून गेलेले आहेत. लाखो लोकं तुम्हाला निवडून देतात. आणि तेव्हा मग तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. त्यामुळे वेळीच हे जे काही कान टोचलेले आहेत, ते अतिशय स्वागतार्ह आहे. अर्थात हे जर सर्वांनी याचा अंमलबजावणी जर करायचं ठरवलं, तर खूपच चांगलं होईल. आणि खरंच चांगल्या भाषेत मुद्दे मांडता येतात. त्याच्यासाठी काही कुणाला घालून पाडून किंवा खाली दाखवून आपण मी मोठा आहे, असं होत नाही. तुम्हाला संधी मिळालेली आहे कर्तृत्व दाखवण्याची. जे निवडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी मी बोलतोय. ही इतकी चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही लाखोंमधून लाखोंचं प्रतिनिधित्व करीत आहात. इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित अशा सभागृहामध्ये आपण बसत आहात. तिथे कायदे बनवले जातात. तर तुम्ही या संधीचा फायदा निश्चित हा उठवलाच पाहिजे. आणि ज्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता त्यांची बाजूही तुम्ही अगदी जोरकसपणे मांडली पाहिजे. पण ते मांडताना दुसऱ्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली तरी पुरेसं आहे. बाकी काय हवंय? प्रेक्षकांना तरी काय हवंय? किंवा जे कोणी अ, त्यांच्या चर्चा पाहतात किंवा आपण टीव्ही लावल्यावर जे काही आपल्या समोर त्यांचे स्टेटमेंट्स येतात, त्याद्वारे जर सर्व काही असं चांगल्या स्वरूपात झालं, तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना, नागरिकांना ते निश्चित आवडेल. जे लोकं चांगल्या भाषेचा वापर करतात, त्यांच्यासाठी हे तसं बघायला गेलं तर लागू नाहीये. कारण ते काही लोकं आहेत, की जे खरंच नेहमीच चांगली भाषा वापरतात. आणि त्यामुळे आणि बघा ते सगळ्यांना आवडतात सुद्धा. तर हे आपल्यासमोरच आहे, की जे चांगलं बोलतात, तेही त्यांचं काम करतात, त्यांचे मुद्दे मांडतात, त्यात ते यशस्वी होतात. पण हे सगळं चांगलं बोलून होतंय. मला असं वाटतं, की या निमित्ताने, या ट्विटच्या निमित्ताने एक चांगला संदेश राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. तसंच प्रत्येक पक्षामध्ये जर असं घडलं आणि प्रत्येकाने म्हणजे इव्हन मी तर म्हणतो नागरिकांनी सुद्धा चांगलंच बोललं पाहिजे. नागरिकांना जेव्हा संधी मिळेल बोलायची, तर त्यांनी चांगलंच बोललं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी चांगलं बोललीच पाहिजे. तर याचा या संदर्भाने विचार व्हावा. एक वेगळं ट्वीट त्यांचं पाहण्यात आलं, की जे सर्वांना उपयोगी आहे आणि सर्वांच्या हिताचं आहे. त्यामुळे मला या संदर्भात आपल्याशी बोलावं वाटलं. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात
आणि सातत्याने मला तुम्ही प्रतिक्रिया देता, सूचना करत आहात. तर असेच यापुढे सुद्धा संपर्कात राहा. आपण व्हिडिओ पाहतात. आपले मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासहित. आज इथेच थांबतो. धन्यवाद.